अरे नाही, ते इतकी जवळ आहे का ती जागा? जायला वेळ तर लागेलच ना. मग काय करायचं? नाही इथे असंच उभं राहायचंय का? त्याने काय होणार आहे? आणि जर काका आपल्या आशूला तिकडे काहीतरी झालं मग काय करणार आहोत आपण? कीर्ती, तू जरा शांत बस. तिथे काय परिस्थिती आहे हे तरी आपल्याला कळू दे ना. शिवा आणि आशू ज्या घरात राहिलेत त्या घरात लग्न आहे. आपण जर पोलिसांना सांगितलं आणि पोलीस जर त्या ठिकाणी गेले तर वेगळंच होईल काहीतरी. मला बाकी काही कशाचंही पडलेलं नाही. मला फक्त माझा आशू सुखरूप यायला हवाय. सीता, शिवानं आजवर दिलेला शब्द कधी मोडलेला नाहीये आणि शिवाचं आशूवर किती प्रेम आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. शिवा लवकरच आपलं आशूशी बोलणं करून देईल. तेव्हा आपण कोणीही तिथे जाण्याची घाई करण्यात काही अर्थ नाहीये. ठीक आहे, तुम्हाला नाहीये ना तुमच्या मुलाची काळजी? मला आहे, मी जाते. सीता, नाही, मला माझ्या मुलासाठी जावंच लागेल आणि मी जाईन. दादानं बाई आज्याने शिवाला इथे आणून चूक तर नाही ना केली? राजू अगं असं का बोलतेस? अगं मग काय अक्का, एक पण गोष्ट धड होत नाही, सगळंच बिघडत चाललंय. अगं हो, पण दादाला तरी कुठं माहित होतं त्यांच्या नशिबी हे असलं काहीतरी येईल ते. आणि त्यांना तरी कुठं माहित होतं की दाजी अशा अचानक गायब होतील. बायाजीच्या जमिनीचा आणि आशुदाजींच्या गायब होण्याचा काही संबंध नसेल ना? नाही नाही, मला नाही तसं वाटत. तसं असतं तर डॅडीने जमीन परत दिलीच नसती. नाही पण शत्रू नाही, तो पण डॅडीच्या पुढे नाही जायचा. मग आशुदाजी गेले कुठं? असे अचानक गायब कसे झाले ते? शिवाय एकदम म्हणाली होती बघ की तिचा कोणीतरी काका आहे, त्याने तर केलं नसेल ना? असू पण शकत. आता आपल्याच गावात बघ की जमिनीवरनं काय कमी भांडणं आहेत वय? रोज कुठल्या ना कुठल्या घरात वाद होतात. जमिनीवरनं भावाभावाची भांडणं, काका पुतण्याची भांडणं, बाप लेकाची भांडणं. मला तर वाटतं ना पुढचं महायुद्ध ना हे जमिनीवरनच होईल. पुढचं कशाला? सगळी महायुद्ध, लढाया या जमिनीसाठीच तर झाल्यात. आपल्या माणसांनी आपल्या माणसांना जमिनीसाठी दगा दिलाय. वहिनी, काय झालं? तुझ्या ओळखीत कोणी कोणाची जमीन हिसकावली आहे का? काही नाही ग, काही नाही झालं. यांना कसं सांगू आता? यांच्या हक्काचं सगळं डॅडींनी हिसकावलंय. डॅडी जमिनीसाठी किती खालच्या थराला जाऊ शकतात हे सगळं त्यांनीच तर नाही ना केलं. देवा, काही कर, पण या संकटातून आशू आणि शिवाला बाहेर काढ. खूप चांगली माणसं आहेत ती. देवा, दादा आणि शिवाला आशू सापडू दे. अगो बायाची दिवा विझला. मला खूप टेन्शन आलंय. आशूला काही झालं तर? असल्या काही गोष्टींवर विश्वास करू नका. वारा आला असेल म्हणून दिवा विझला असेल. नक्की एक नंबरची. हे बघ, या कशावर बी ना माझा विश्वास नाही. माझा विश्वास फक्त माझ्या शिवावर आहे. आणि मला खात्री आहे का माझी शिवा आशूला घेतल्या बिगर येणारच नाही. नाटकी. आता असं काय करता येईल की शिवा सगळ्यांच्या मनातून उतरेल? हे टोपी, तो नाही, ये. शिवा
अयो ही कशी काय मध्ये आली? आता आपल्या प्लॅनचं फार 12 वाजवणार ही. हिला आज सोडत नसतो मी. शत्रुभैया काय करताय तुम्ही? नाही नाही हिला सोडत नसतो, ही डोक्यातच गेली माझ्या. थांबा शत्रुभैया, अहो सूर्याला जर कळलं ही भानगड तर तुमचं लग्न कसं होणार तेजूशी? अरे कळू दे, हिचा तर आहे ना गेमच करतो मी आता. शत्रुभैया थांबा. अहो हे जर डॅडीना कळलं तर ते आपला गेम करत्याल. तुम्हाला सोडत्याल हो, तुम्ही त्यांचे चिरंजीव आहे, पण माझा गेम करत्याल ना. जो आपल्याला नाटला ना त्याला जाग्यावर तोड. अहो शत्रुभैया हे तोडायचं नाही, शांत व्हायची वेळ आहे. हे जर सगळीकडे कळलं तर तुमचं लग्न तेजूशी कसं होणार? कंट्रोल कंट्रोल, शांत राहायचं, मनावर कंट्रोल ठेवा. चला चला. ही थांबवणार आम्हाला? ही मुलगी थांबवणार नाही मित्रा, ती ती तुम्हाला मारणार धरून, तुमची हाडं मोडणार. काय हे तुम्ही मेलाय, तुम्ही कर्मानी मेलाय. तुमच्या शहाणे असेल तर पळा, घरी पळा, पटकन येत नका पडू. ए गपरा. ओके. चुकीचा माणूस पकडलात तुम्ही. ते मागच्या वेळी सोडलं तुम्हाला, पण तुमची लायकी नाही. ते तुम्ही भले भले किडनॅपिंग केले असतील. आता तुम्ही चुकीचा माणूस निवडला. अख्ख्या साताऱ्यात तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाहीत तुम्ही. आयुष्यभर लक्षात राहील तुम्हाला शिवाचा बुक्का.